अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे ती आहे अडचण सगळ्यात मोठी. कुठल्या डॉक्टरांकडे गर्दी जास्त आहे हे मला माहिती नाही, पण सायकोलॉजिकल ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांकडे आता सगळ्यात जास्त गर्दी आहे, सगळ्यात जास्त. आम्ही सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण माणसाच्या मनाकडे मात्र लक्ष देत नाही. मनाकडे लक्ष द्यायला आम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. माझ्या 12वीच्या महाविद्यालयातल्या मुलांची मी मेडिकल टेस्ट केली. 12वीत शिकणाऱ्या 78% मुलांना रक्तदाबाचा विकार आढळून आलाय. पहिली परीक्षा आहे आयुष्याची, इतर पुढच्या परीक्षा ते कसे पार पाडणार आहेत? कुठल्या दिशेला आम्ही निघालो? 30व्या वर्षी हार्ट अटॅक येतो, 40व्या वर्षी किडनी बाद होते. पोरांच्या खांद्यावर बापाची प्रेत जावी, इथं बापाच्या पोरावर पोरांची प्रेत निघाली. काय घडवतो काय आम्ही नक्की? या सगळ्याचं कारण आहे, त्याला मी अत्यंत सावलीत ठेवला आहे. त्याला वादळाची रग लागू दिली नाही, आगीची धग जाणवू दिली नाही, त्याला उन्हाची तिडीप सोसूच दिली नाही. तो आता इतका नाजूक झाला आहे, जरा काही झालं की मनाचं आरोग्य बिघडतं, थोडं काही झालं की शरीर डॉक्टरना बोलावतं. कसली पिढी घडवतो आता आपण? कॉलेजला 99% मार्क आहेत आणि थोडा ऋतू बदल झाला की याला ॲडमिट करावं लागतं. कुठली गुणवत्ता? एक काळ होता, मुलं मैदानावर इतकी खेळायची की आई हातोला धरून आत आणून अभ्यासाला बस म्हणायची. आता पोरं घरात इतकी बसून असतात की पालकांनी हाताला धरून त्यांना मैदानावर नेऊन सोडलं पाहिजे, तासभर तरी खेळ. तेव्हा ते आरोग्याच्या दृष्टीनं मजबूत होतील. आणि शरीर निरोगी असेल ना तर मन निरोगी असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या अभ्यासासाठी त्यानं मैदानात खेळणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास कुठून येतो? मनातून येतो. जिद्द कुठून निर्माण होते? मनातून. ते मन जर निरोगी नसेल तर या गोष्टींचा उदय होईल कसा? तो घडेल तरी कसा? मला कधी कधी कायम प्रश्न पडतो. स्वतःवर विश्वास नसेल तर जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. त्याला मी आत्मविश्वास म्हणतो. तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, तुमच्याकडे पैसा नसला चालेल, तुमच्याकडे संधी नसली चालेल, काही नसलं तर तुमच्याकडे फक्त आत्मविश्वास हवा. ते एका गोष्टीच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता, एका गोष्टीच्या बळावर. काही अडचण येत नाही, मग काही अडचण नाही. महाराणा प्रतापाकडे एकदा त्यांचा सेनापती भामाशाह धावत धावत आला. ठाकूरची गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरमग काय आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत. मग अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. बरमग बरमग काय त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग. अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? बरं चला मग मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर. त्यांनी काय होईल? 15,000 1 हो, ते 1 लाख आहेत. महाराणा प्रताप म्हणले तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. ते तर फक्त 1 लाख आहेत. ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, तो आत्मविश्वास. या जगात माझ्यासाठी अशक्य काही नाही, जे समोर येईल ते मी करीन असं वाटणं म्हणजे आत्मविश्वास. मी हे करू शकत नाही हा विचारच मनात जिथं येत नाही, ती भावना म्हणजे आत्मविश्वास. एकदा हा आत्मविश्वास आला की मग अशक्य काही नाही, काही नाही काही. आणि आत्मविश्वास येतो कधी? भीती जाते तेव्हा. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीतीची भिंत उभा असते. एकदा ती कोसळली की मग यश स्वागताला येते. ही भीती, मग भीतीवर मात कशी करायची?
अभ्यास करून पोरं नापास होत नाहीत 10वी-12वीला. परीक्षेचा ताण घेतल्यामुळं नापास होतात. ते एकतर परीक्षेलाच बसत नाहीत, बसली तरी अशा धडधडत्या काळजानं बसतात की केलेला अभ्यासच लक्षात राहत नाही. हा ताण सगळ्यात घातक आहे. तो का येतो? तो भीतीतून येतो. भीती का? आत्मविश्वासाचा अभाव. तो का? कृतीचा अभाव. म्हणजे काय? अभ्यासाचा अभाव. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी परत परत सांगतो, आमच्या मुलाचा आत्मविश्वास प्रगाढ असेल तर त्याचं यशही बलाढ्य असेल. आणि भीतीवर मात मिळवायचा एकमेव पर्याय आहे, बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण. आक्रमण. तुम्हाला कशाची भीती वाटते? पाण्याची. झेपावा पाण्यात सरळ. पाण्याला पराभूत करा, नाहीतर आयुष्यभर ते पाणी तुम्हाला भीतीच्या वाकुल्या दाखवत राहील. आयुष्यभर. कशाची भीती वाटते? गणिताची. गणितच घेऊन बसा, दुसरे सगळे विषय बाजूला ठेवा, फक्त आणि फक्त गणित. इतका अभ्यास की ते गणित शरण आलं पाहिजे तुम्हाला. कशाची भीती वाटते? इंग्रजी. इतका अभ्यास करा की पिळून काढा इंग्रजी. भीतीवर मात करायचा एकमेव पर्याय आणि बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण. ज्याची भीती वाटते त्याच्यावर आक्रमण. आणि बघा त्याचा परिणाम. आमची अडचण काय आहे? आम्ही जे सातत्यानं सोपं काय वाटतं आपल्याला, जे सारखं वाचतो, आणि अवघड काय वाटतं जे कधीच वाचत नाही. मग अवघड सोपं करायचं असेल तर ते सतत वाचलं पाहिजे, तेव्हा ते आपोआप सोपं होऊन जाईल. ही सातत्याचं सामर्थ्य आहे. एकदा हा आत्मविश्वास तुमच्यात आला की मग या बिलीव्ह सिस्टीम मधनं ॲटिट्यूड तयार होतो. हा ॲटिट्यूड मग तुमचं यश आणि अपयश ठरवतो. आता ॲटिट्यूडचे 4 प्रकार पडतात. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन जो आत्मविश्वासातनं तयार होतो. 4 प्रकार ॲटिट्यूडचे असतात. पहिला प्रकार आहे झिरो ॲटिट्यूड. या प्रकारची माणसं अत्यंत खतरनाक असतात. त्यांना काहीही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार, जमणारच नाही. काही सांगा यांना, नाही जमणारच नाही. बरं, ही इतकी खतरनाक, ती म्हणतात कुणालाच जमणार नाही, शक्यच नाही, इम्पॉसिबल, अशक्य. हे झिरो ॲटिट्यूड. म्हणजे मी कायम सांगतो, गावासाठी काय करायचं असेल, समाजासाठी काय करायचं असेल तर 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे. हे झिरो ॲटिट्यूड. जमणारच नाही, कुणालाच जमणार नाही. याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे लोअर ॲटिट्यूड. ही माणसंही भयानक असतात. ह्यांना काही सांगा तुम्ही, ह्यांचं उत्तर ठरलेलंच आहे, नाही, मला नाही जमणार. पण ह्यांचं एक बरं आहे, ही म्हणतात पण तू कर, तुला जमेल. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा काम बिम करू, पैसे बिसे कमवू, मर्सिडीज वगैरे घेऊ, नाही, मला नाही जमणार, पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडीत. लोअर ॲटिट्यूड. तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना आज टॉपर अकॅडमीचा कार्यक्रम आहे, काहीतरी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण सगळे बाकीचे गोळा करतो आणि मग त्याच्याकडे जातो, चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे. तुम्ही करा. लोअर ॲटिट्यूड. तिसरा प्रकार आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. ही माणसंही तशीच. ह्यांचं एक वाक्य कायम ठरलेलं असतं ॲव्हरेजवाल्यांचं. काही सांगा, नाही करून अडचण काय, प्रयत्न करा, काय हरकत आहे. हे जिंकू म्हणत नाहीत कधी, ह्यांचा कायम प्रयत्न चालू असतो. प्रयत्न करा, काय हरकत आहे. आणि याच्यातला शेवटचा प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं, यस आय कॅन, मी करेन, आय कांट म्हणतच नाही. इम्पॉसिबल, अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. काही सांगा, यस. फिजिक्स किती पाहिजेत? 99. येस आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. मॅथ्स 150, आय कॅन. हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड आहे.
मग तुमच्याकडे काय आहे काही नाही त्याने काही फरक पडत नाही, फक्त तुमच्याकडे चॅम्पियन्स ॲटिट्यूड हवा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? का सिंह? का तो जिराफासारखा उंच आहे का? तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? तो कोल्ह्यासारखा हुशार आहे का? तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? मग काहीच नाही सिंहाकडं. मग सिंह राजा का? मग कुणीतरी सिंहाला विचारलं तू राजा का? सिंह म्हटला मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड. तुमच्याकडे काही असू दे नसू दे तुम्हाला वाटायला पाहिजे यस आय एम द किंग. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. तुमच्या मनात एकदा हा आत्मविश्वास आला की मग हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड येतो. मग अशक्य काही नाही, इम्पॉसिबल काही नाही. अशी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जगातला आत्ताच्या घडीचा सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. ट्रिलिनियर झाला म्हणजे 183 देशांची संपत्ती एकाकडं आणि एकट्या एलॉन मस्कची संपत्ती एकाकडं. 26,000 करोड रोजचा इन्कम आहे त्याचा. 26,000 करोड रोज. बापजाद्याची श्रीमंत आहे काही नाही. आमच्या पप्पांनी करून ठेवलंय. फुटपाथवर झोपायचा तो. जगातला सगळ्यात श्रीमंत आहे तो एकाच आयुष्यात. काय आहे त्याच्याकडं असं? त्याच्याकडे चॅम्पियन्स ॲटिट्यूड आहे. बाकी काही नसेल पण त्याच्याकडे चॅम्पियन्स ॲटिट्यूड आहे. तो बसला की आत्ताचा विचार करत नाही, पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षांनी मला काय करायचं आहे आणि तो झाला की 10 वर्षात मला हे करायचं आहे. तो परत बसतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते एका वर्षात कसं करता येईल. आणि जे 10 वर्षात करता यायचे ते तो एका वर्षात करतो. त्याला वेळेची किंमत माहिती आहे. त्याला क्षणाचं मोल माहिती आहे. त्याला माहिती आहे वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही, वेळ कुणाचा गरजेपोटी उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं तो जिंकतो. तो जिंकतो. इतर लोकांना जे करायला 10 वर्ष लागतील एलॉन मस्क तो एका वर्षात करतो. पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि जगातली इलेक्ट्रिक कार्स बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी त्यांनी उभा केली. तो ट्रिलिनियर का झाला माहिती आहे? इलेक्ट्रिक कार्स कंपनी. अमेरिका इराणचं युद्ध सुरू झालं, पेट्रोल डिझेल थांबलं, लोकांनी इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायला सुरुवात केली. ट्रिलिनियर. हा विचार त्यांनी कधी करून ठेवला होता? तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर ठरवताना आजचा विचार करू नका आज काय चालतंय. 10 वर्षानंतर जगात काय चाललेलं असेल तो विचार आत्ता करा. मी वारंवार सांगतो, जी माणसं अंतर काढतात किंवा जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात. जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या शेतात आणि आपल्या डोक्यात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत येतो. 10 वर्षानंतर कुठल्या क्षेत्राला भाव असेल, कुठलं क्षेत्र वेगवान असेल, आत्ता शोध घ्या आणि तुम्ही मुलाच्या ध्येयाला आत्तापासून सुरुवात करा. आज IT ला चालना आहे म्हणून आत्ता नको तिकडं. आज आता AI जोरात चालले नाही. 10 वर्षानंतरचा मागोवा घ्या. पुढं काय चालेल. एलॉन मस्कचं यश कशात आहे तो आजचा विचारच करत नाही, तो 10 वर्षानंतरचा विचार करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. त्याच्या टेस्ला कंपनीला 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे, इम्पॉसिबल. कुठलीच कंपनी 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क चॅम्पियन्स ॲटिट्यूड. येस आय कॅन. मी करेन. त्याने ते आव्हान स्वीकारलं.
कार्स बनवायला सुरुवात झाली. नेमकं त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं. ते फ्रान्सला मिळत होतं. त्यांनी फोन लावला, मशीन टूल हवंय. फ्रान्सच्या कंपनीने सांगितलं पाठवतो, 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए. त्याला वेळेचं मोल माहिती आहे. उद्या करू, परवा बघू, आईच की अजून 8 दिवस परीक्षाला. नो, आज, आत्ता, ताबडतोब. हे एलॉन मस्कचं यशाचं कारण आहे. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे. पहिला माणूस आहे एलॉन मस्क, स्वतः यान अवकाशात सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली त्याने. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या, नासाला सुद्धा शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणणं. एलॉन मस्कनं स्वतःचं स्पेसएक्स पाठवलं, त्यावेळी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर आल्या. एलॉन मस्क काय म्हटलंय माहिती आहे? पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. आणि आमचं चाललाय कोथरूडला फ्लॅट घ्यायचा. आम्ही अजून कोथरूडलाच आहे. तो परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. 47वा कसा साजरा केला असेल? कसा? आमचा नुसता 10वीचा पोरगा असू द्या, दिवसभर वर्गात चॉकलेट, बड्डे आहे. हा एलॉन मस्क आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत आहे, त्याचा वाढदिवस आहे. कसं सेलिब्रेशन असेल? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ. काय काय सेलिब्रेशन असेल एलॉन मस्कच्या वाढदिवसाचं? काय सेलिब्रेशन केलं त्यांनी माहिती आहे? कसा साजरा केला 47वा वाढदिवस? एलॉन मस्कनं आपल्या 47व्या वाढदिवशी 24 तास अखंड काम केलं. सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट झोपला नाही आपल्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झोपायचं नाही, 1 मिनिट झोपायचं नाही. आज 24 तास अखंड काम. आणि आमचं सेलिब्रेशन मग लोणावळ्याचं करूया ना फायनल. तो वेळ वाया नाही घालवत, अजिबात नाही. परवा एलॉन मस्कचा पंतप्रधानांसोबत, आपल्या पंतप्रधानांसोबत फोटो आहे भेटीचा, तुम्ही बघितला असेल कदाचित. छोटी मुलं आहेत त्याची 2. डिजिटल क्रांतीतला ट्रिलियनियर आहे एलॉन मस्क. मग त्यांच्या मुलांच्या हातात काय हवं होतं तिथं? टॅब, लॅपटॉप, मोबाईल. एलॉन मस्कच्या दोन्ही मुलांच्या हातात पुस्तकं होती. ती आपल्या मुलांना मोबाईल देत नाहीयेत. ज्यांनी मोबाईल शोधला त्यांनी सांगितलं 18 वर्षापर्यंत मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. त्यांनी त्याच्या मुलांनाही दिले नाहीत. ॲपलचा जनक आहे स्टीव्ह जॉब्स, 18 वर्षापर्यंत मुलांच्या हातात मोबाईल नाही दिला, पुस्तकच. एलॉन मस्क अजूनही पुस्तकं वाचतो. स्टीव्ह जॉब्स अजूनही पुस्तकं वाचतो. जगातले सगळे श्रीमंत मोबाईलवर टाइमपास नाहीत करत, पुस्तकं वाचतात. ते का तिथं आहेत? त्याचं कारण ती आहे, 2963 वनडे मॅचेस झाल्या. जगाच्या पाठीवर एकाही फलंदाजाला वनडे मध्ये द्विशतक करता आलं नाही, अजिबात नाही. 50 ओव्हरची मॅच, 11 खेळाडू, कसं शक्य आहे 200 रन एकानीच? इम्पॉसिबल. 2963 वनडे क्रिकेटचा जन्म झाला तेव्हापासून कोणालाही जमलं नाही. पण ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरला. आणि जे 2963 कुणालाही मॅचेस जमलं नव्हतं ते सचिन तेंडुलकरनी केलं. वनडेतलं पहिलं द्विशतक. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. इम्पॉसिबल काय आहे? काहीच नाही. हे द्विशतक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला विचारलं, काल तुम्ही द्विशतक केलं, मग आज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिल्यांदा पेपर हातात घेतले असतील. सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर तुमच्या बातम्या आहेत, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. मग पहिल्यांदा पेपर वाचले का सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला? सगळ्यांच्या अभिनंदनाचे मेसेज आले असतील, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. काय केलं काय तुम्ही? सचिन तेंडुलकर काय म्हटला माहिती आहे? 20 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 20 वर्ष रोज मी रविवारची सुट्टी घेतली नाही.
मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. मी उठल्या उठल्या पेपर हातात घेतले असते, मी क्रिकेटचा देव झालो नसतो. मी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता, मला भारतरत्न मिळालाच नसता. तो नाही, उठल्या उठल्या मोबाईल नाही घेत. आणि आम्ही उठलं की पाहिला मोबाईल. नाही, रात्री महाराष्ट्रात काय काय घडलं कळलं पाहिजे. अरे तू कोण, CM आहे का DCM आहे? बरं, तुम्हाला सकाळी सकाळी मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. त्याच्यासाठी तुम्ही सोन्यासारखी सकाळ वाया घालवणार? प्रश्न पडतो. पालकांनी विचार हा करायला पाहिजे की आपण संध्याकाळी झोपायच्या आधी 5 मिनिटं मोबाईल बघू म्हणून हातात घेतो, पहाटे 5 वाजलेले कळत नाहीत. त्या कोवळ्या मुलांचं काय होत असेल तुम्हाला माहिती आहे? आताच्या मुलांचा मेंदू 1 मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्र होत नाही. त्याला रील्सची सवय लागली आहे 1 मिनिटाच्या. तो स्थिरच राहत नाही. परवा अमेरिकेच्या संसदेमध्ये एक शोधनिबंध सादर केला. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की मागच्या पिढ्यांपेक्षा ही पिढी सगळ्याच बाबतीत कमी आहे. जेनेटिकली असं घडतं की मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी अधिक हुशार, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी अधिक देखणी, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी अधिक स्ट्रॉंग. हा काळ पहिल्यांदा असा आलाय देशात नव्हे जगात की मागच्या पिढीपेक्षा सगळ्या बाबतीत पुढची पिढी कमी आहे. कारण मागच्या पिढीच्या घडण्याच्या काळात त्यांच्या हातात मोबाईल नव्हते. तुम्ही बघा, 21-22 वर्षाचं आत्ताच पोरग या पिढीतलं आणि मागच्या पिढीतलं 40 वर्षाचं व्यक्ती तुम्हाला देखना मागच्या पिढीतला 40 वर्षाचा दिसेल. आत्ताचा 20-21ला तरुण पोरगा नाही. त्याची क्रयशक्ती कमी झाली, त्याची कल्पनाशक्ती कमी झाली, त्याची निर्मिती क्षमता कमी झाली, त्याच्या सगळ्या शक्ती संपत निघाल्यात. आता काही प्रश्न पडला तर आम्ही मेंदूला नाही, AIला विचारतो. कसा चालेल मेंदू, कशी क्रयशक्ती? आमची पिढी आम्हीच आमच्या हाताने कमी 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 करत निघालो आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे TV बघता. तुम्ही टीव्हीवर कधी मर्सिडीजची जाहिरात बघितली का? नाही. ऑडीची? अजिबात नाही. रेंज रोवर? नाही, विषयच नाही. रोल्स रॉईस? कधी ऐकलीच नाही. टीव्हीवर या गाड्यांच्या जाहिराती दाखवल्या जात नाहीत. कारण माहिती आहे, कारण या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हा ग्राहक आपला नव्हेच. तुम्ही मोबाईलवर कधी जाहिरात बघितली ऑडी मर्सिडीज? चुकून नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमाव. कोण आहे कोण आपण? मी वारंवार सांगतो, तुम्हाला 3000 कमवायचे आहेत, कायम मोबाईल जवळ घेऊन बसा, काही अडचण नाही. तुम्हाला महिना 30,000 पुरतायत, बिंदास TV समोर बसा. पण तुम्हाला जर महिन्याला 3 लाख 3 करोड कमवायचे असतील, या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत. आणि मी पालकांसहित विद्यार्थ्यांना सांगतो, 10वी ते 12वी 2 वर्ष तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची आहेत. ही 2 वर्ष तुम्ही गाढवासारखा अभ्यास केलात तर राजासारखं आयुष्यभर जगाल. पण ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखे जगलात, आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. राजा व्हायचं की गाढव हे तुमच्या हातात आहे, फक्त तुमच्या. त्यामुळे जितके अधिक कष्ट करता येईल तेवढे आत्ताच करा. परत काही नाही केलं तरी चालेल. हा काळ घडण्याचा, घडवण्याचा आहे, स्वतःच्या करिअरला नवा आयाम देण्याचा आहे. ज्या गोष्टीत आपलं ध्येय नाही ती गोष्ट स्वीकारूच नका, अजिबात नका. तुम्हाला माहिती आहे, हिंदुस्थानामध्ये प्रभू श्री रामचंद्रापेक्षा हनुमानजींची मंदिरं जास्त आहेत. का? रावणाला मारलं, श्रीराम सगळ्यांबरोबर अयोध्येला आले. ज्यांनी ज्यांनी युद्धात मदत केली त्या सगळ्यांना सीतामातेने काही ना काही भेटवस्तू दिल्या. सगळं संपलं आणि अचानक सीतामात्यांचं लक्ष कोपऱ्यात उभा असणाऱ्या हनुमानजींकडे गेलं. अरे, सगळ्यात मोठं काम तर यांनी केलं, हाच राहिला. त्या तातडीनं गेल्या.
आपण हनुमानजींना द्यावं काय? सगळे इतरांना देऊन संपलेलं. त्यांचं गळ्याकडे लक्ष गेलं. सीता मातांच्या गळ्यात मोत्याचा रत्नहार होता, त्यांनी पटकन काढला, हनुमानजींना दिला. हा तुमच्यासाठी. समाधान वाटलं. सीता माता दुसऱ्या पाहुण्यांकडे वळाल्या. काही वेळ निघून गेला. अचानक सीता मातेंचं लक्ष पुन्हा हनुमानजींकडे गेलं. ते एका जागेवर बसले होते आणि सीता मातेने दिलेला मोत्याचा रत्नहार तोंडात घेऊन त्यातला एक एक मोती फोडून बघत होते. सीता मातेला काही कळेना, एवढा अनमोल मौल्यवान बाबा फोडतोय का? त्या धावत धावतच आल्या. हनुमानजी काय करताय? मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय. अहो, मोत्यात कसा राम असेल? तसा तो रत्नहार त्याने पटकन, मग मला काय उपयोग, तुमचा तुम्हाला घ्या, माझ्या कामाचा नाही. हनुमानजींच्या आयुष्याचं ध्येय ठरलंय, त्यात राम नाही, माझ्या कामाचं नाही. मला मिळवायचं आहे राम, करायचं आहे जे राम सांगतील. माझं जगणं राम, वागणं राम, बोलणं राम, माझा श्वास राम, माझा ध्यास राम, माझं आयुष्य राम, माझं जीवन राम. राम 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 राम. का? हनुमानजींचं जसं ध्येय ठरलंय तसं आमच्या मुलांना त्यांचं ध्येय ठरवायला सांगा. ध्यास ध्येयाचा हवा जितका हनुमानजींना श्रीरामांचा होता. मग तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यापासून कुणी रोखू शकत नाही. कुणी 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 नाही. उठता ध्येय, बसता ध्येय. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेतील फक्त त्याच स्वीकारा. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यापासून विचलित करतील त्या पूर्णपणे नाकारा. तुम्ही ध्येय गाठाल. आणि पालकांचं फक्त एकच आहे, कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही. तेवढी फक्त मुलांना जितकी देता येईल तितकी प्रेरणा द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.